मित्रांनो, भाऊच्या धक्क्यामध्ये की नाही तर रितेश भाऊ ना राखीच्या वागण्यामुळं खूप नाराज झालेला आहे. कारण की नाही रितेश भाऊला खूप अपेक्षा होती राखीवर. राखी की नाही घरामध्ये येऊन की नाही खूप एंटरटेन करशील, घराचं जे माहोल आहे ना ते चेंज करशील असं रितेश भाऊला वाटू लागले. मात्र इथं की नाही राखीनं ते तर काम केले, चांगल्या पद्धतीने केले असं रितेश भाऊ म्हणत नाही. मात्र की नाही त्याच्यानं ओव्हर जास्त केले, म्हणजे की नाही जास्तपणे की नाही लोकांना त्रास देणं हे रितेश भाऊला वाटू लागले. आणि ते राखी की नाही त्या गोष्टीला मान्य करते. कारण की नाही राखी ना करत करत जास्त कॉमेडी करत करत की नाही ते ओव्हरफुलमध्ये की नाही दुसऱ्यांसोबत की नाही दुर्व्यवहार कराली आणि त्यांना की नाही असं करून दाखवाले की त्यांच्या मनावर काही ना काही ते गोष्टी लागाली. त्यामुळे तर रितेश भाऊ त्यांना सांगते की राखी तुझं जे गेम प्ले आहे ना इथं लोकांना खूप आवडू लागले. आता तू जे आहे ना लोकांना इरिटेटिंग कराली, म्हणजे तू लोकांना परेशान करी असं की नाही सर्व सदस्यांना वाटाले. तू ह्याला की नाही चेंज कर. आता जर चेंज करणार गेलीस, कारण आता 2 आठवडे बाकी आहेत. तुला गेम प्ले तुला चांगलं करायचं असेल ना, तू सर्व लोकांसोबत चांगलं राहा, कॉमेडी कर, हसी मजाक कर, मग तर मर्यादामध्ये कर. तू ओव्हरफुल जास्त करू नको. असंही तर रितेश भाऊनं तर राखीची एकदम जबरदस्त क्लास लावलेला आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जो राखीसोबत जे रितेश भाऊनं त्याला समजून सांगितलेले आहे ते बरोबर आहे की ते चुकीचं आहे? तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा ना. अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.